चुंबक थेरपी शिकवते. चुंबक चिकित्सा त्याच्यामध्ये कुठपर्यंत आलोय? कथा झाली होती सर मेंढपाळाची. कथा. बर. कथेच्या नंतर आणखीन काय झालं होतं? इतिहास सांगितला सर तुम्ही चुंबकाच्या उपचाराचा, जसं की पूर्वीच्या काळी ऋषीमुनी हम्म. चुंबक लावायचे रक्तस्राव थांबायचे. हा हा, ठीक आहे. म्हणजे आपण सुरुवातीला चुंबक काय असतो, कुठे सापडतो तो पाहिला, मातीत सापडतो, खनिज आहे ते पाहिलं. त्याच्यानंतर त्याची नावं कशी वेगवेगळी, वेगवेगळ्या देशात वेगवेगळी नावं, आणि वेगवेगळ्या देशात त्याचा इतिहास सुद्धा वेगवेगळा आहे. कोणी कशासाठी वापर केला, कोणी चोरी करण्यासाठी केला, कोणी उपचार करण्यासाठी केला, कोणी सुंदर दिसण्यासाठी केला, बरोबर आहे. कोणी कशासाठी, म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यासाठी उद्देशानं चुंबकाचे वापर बऱ्याच देशामध्ये असे दिसून आले. पण आपला मेन उद्देश काय आहे, तर चिकित्सक पद्धतीने आपल्याला तो चुंबक म्हणजे काय ते बघायचं आहे पुढे आता. त्यासोबत काय बघितलं आणखीन पुढे शेवटी, तर चुंबकाचे काही गुणधर्म बघितले. विशिष्ट काय त्याचे गुणधर्म आहेत. त्याचे कितीही तुकडे केलं चुंबकाचे, तर दोन ध्रुव त्याच्यामध्ये असतातच, ते संपत नाहीत. उत्तर आणि दक्षिण ध्रुव हे चुंबकाचे मुख्य मूळ गुणधर्म आहेत. आणि ध्रुवाच्या ठिकाणी शक्ती चुंबकाची जास्त असते, बरोबर आहे. आणि विरुद्ध गुणधर्म, विरुद्ध ध्रुव जवळ आले तर काय होतं, आणि समान ध्रुव जवळ आले तर काय होतं ते बघितलं आपण सगळं. आणि त्यांची जर तो चुंबक तरंगता असं आधांतरी बांधून ठेवला वर, तर उत्तर दक्षिण तोंड करून तो थांबतो. असं बरेच गुणधर्म त्याचे आपण पाहिलेले आहे. तर आता आज आपल्याला त्याच्यामध्ये वैद्यकीय दृष्टिकोनातून किंवा निसर्गोपचाराच्या दृष्टिकोनातून कसे गुणधर्म आहेत ते बघायचं आहे थोडस. आणि नंतर मग उपचार आपल्याला ते कसे करायचे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. चुंबकाचे आकार पाहिलेले आहेत. गोलाकार, चकती स्वरूपात, रिंग स्वरूपात, गोलमण्यासारखे, आयताकृती, चौकोनी, ठोकळे, दंडगोल, असे वेगवेगळे आकार आपण पाहिलेत, बरोबर आहे. आणि त्यासोबत काही चुंबकीय वस्तू सुद्धा आहेत. वस्तू म्हणजे काय, तर समजा एखाद्या ठिकाणी आपल्याला चुंबक ठेवायचं आहे, तर ते त्या ठिकाणी स्थिर राहू शकणार नाही. आपल्याला समजा जास्त वेळ ठेवायचा आहे, तर आपण जर त्याचा बेल्ट केला, एखाद्या याच्यामध्ये ठेवलं तो चुंबक, आणि तो बेल्ट करून तो बेल्ट बांधला असं गुडघ्याभोवती, तर तो जास्त काळ टिकून राहू शकतो. त्याच्याकडे लक्ष देत बसण्याची गरज नाही. म्हणून असे बेल्ट वगैरे, किंवा माळ म्हणा, ब्रेसलेट म्हणा, चष्मा म्हणा, असं रिंग्स म्हणा, असे वेगवेगळे हे सुद्धा आहेत वस्तू, ज्याचा वापर करण्यासाठी आपल्याला ते सोयीस्कर होणार आहेत, उपयोगी पडणार आहेत. थोडेसे इमेज बघू त्याच्या बाबतीतची, पुढे जाऊया. तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो बघा. तर हे गुडघ्याच्या ठिकाणी बांधलंय बघा, बरोबर आहे, किंवा गोट्याच्या ठिकाणी बांधलेला आहे बेल्ट. तर काय आहे, याच्यामध्ये चुंबक फिक्स केलेले आहे, आणि ते जास्त काळ आपल्याला ठेवता येतील बांधून तसेच एकाच ठिकाणी. किंवा ज्यांना मानेचा त्रास आहे तिथं मानेच्या ठिकाणी बांधण्यासाठी सोपा आहे, बघा. किंवा हाताचा कोपऱ्याच्या ठिकाणी वेदना असतील, मनगटाच्या ठिकाणी असतील वेदना, तर त्या ठिकाणी बांधता येईल. किंवा ज्यांना डोक्याच्या वेदना आहेत, अशा प्रकारे डोक्याला पण तो बेल्ट वापरता येईल. किंवा कमरेच्या वेदना आहेत, तर कमरेच्या याच्यामध्ये बेल्टमध्ये सुद्धा असे चुंबक बसवलेले असतात. वेगवेगळ्या शक्तीचे ते असतात. निसर्गोपचार तज्ञाच्या मदतीनं असे बेल्ट आपण निवडावेत. त्यासोबत आणखीन काही बघूया चित्र आणि पुढे जाऊया. बेल्ट सोडून आणखीन काय वापरता येईल आपल्याला, तर अशा प्रकारच्या वस्तू पण असतात बघा.
या ठिकाणी डोळ्यावरती बांधलेला आहे बघा, हिरव्या रंगाचा बेल्ट. डोळ्यावरती पण बांधता येतात. आता हे वर लाल निळ्या रंगाचे आहेत ते प्रत्यक्ष चुंबक आहेत. मध्ये सेट करून ठेवलेले असतात. नाकाच्या ठिकाणी लावलेलं आहे बघा. असे ह्या वस्तू आहेत वेगवेगळ्या, किंवा काही गाद्या सुद्धा तशा आहेत ज्याच्यामध्ये चुंबक सेट केलेले असतात. त्याच्यावरती मग ते व्यक्ती रात्रभर आराम करू शकते. आराम पण होतो आणि चुंबकीय शक्तीचा फायदा पण होतो. ठीक आहे, ह्या झाल्या वस्तू. तर पुढे बघूया. आता एक वैशिष्ट्य आणखीन एक असं आहे चुंबकीय लहरीचं, की चुंबकीय लहरी ज्या आहेत त्या एखाद्या अडथळ्याला भेदून बाहेर जातात. आता जसे की बघा, समजा आपण लहानपणी खेळायचो बघा. आपण लहानपणी काय खेळायचं, एखादं खपट असेल तर वहीचं वगैरे खपट असेल, आपल्याकडे चुंबक असायचा आणि खालच्या बाजूनं 1 रुपया लावायचा, पैसा नाणं लावायचं आणि वरच्या बाजूनं चुंबक ठेवायचं आणि असं गोल फिरवायचा. आपण तो चुंबक फिरवायचा. चुंबक फिरवला की खालचं नाणं पण फिरायचं, किंवा नाणं ते चिटकून बसायचं. ज्या ठिकाणी चुंबक आहे त्या ठिकाणी चिटकून बसायचं. तर असं काय व्हायचं, जर समजा चुंबक आणि नाणं या दोन्हीच्या मध्ये काय आहे, खपट आहे. बरोबर आहे. आणि मग खपट असलं तरी त्या चुंबकीय लहरी ज्या होत्या त्या भेदून कुठं जायच्या, त्या खपटाला भेदून जात आहेत. बरोबर आहे. भेदून जात आहेत म्हणून तरच खालचं जे हे आहे पैसा तो चिटकलाय. तर भेदून गेल्या नसत्या तर चिटकल्या नसत्या. भेदून जाणं म्हणजे काय, थोडक्यात आता जर समजा तिथंच त्या खपटावर जर आपण बॅटरीचा प्रकाश मारला तर तो प्रकाश खपटाला ओलांडून पुढे जाईल का, जाणार नाही. आलं लक्षात. खपटावरच पडेल आणि खपटाची सावली खाली पडेल, म्हणजे भेदणार नाही. आलं लक्षात. तसं परंतु चुंबकीय लहरी मात्र खपटाला सुद्धा भेदून जातात. म्हणजे थोडक्यात त्यांच्यामध्ये एक गुणधर्म असा आहे की भेदून जातात. आताच आपण वेगवेगळे बेल्ट वगैरे पाहिले, तर बेल्टमध्ये म्हणा किंवा असा अडथळा आहे असं म्हणता येईल का मग, तर तो बेल्टचा अडथळा वगैरे काही नाही. तर त्या बेल्टच्या कपड्याला, कापडाला सुद्धा त्या भेदून मध्ये जातात. आणि विशेष म्हणजे असं की आता समजा गुडघ्याच्या आतील भागामध्ये वेदना आहेत, म्हणजे हे आहे बघा आपलं खुर्च्या वगैरे आहे, टेंडन्स आहेत, खुर्च्या आहे, अशा भागापर्यंत, म्हणजे आपली वरची जी त्वचा आहे त्या त्वचेला सुद्धा भेदून त्या मध्येपर्यंत जातात. आलं का लक्षात. तर तोच बॅटरीचा प्रकाश मारला तर मध्ये जाईल का, जाणार नाही. परंतु या चुंबकीय लहरी मात्र आपल्या त्वचेला, वरच्या त्वचेला भेदून सुद्धा मध्येपर्यंत पोहोचू शकतात. आलं का लक्षात. सांगण्यामागचा असा एक त्याच्यावरती उद्देश आहे. समजा आपण पोटाच्या ठिकाणी तो बेल्ट बांधला, समजा ज्यांना शुगरचा वगैरे त्रास आहे, पॅनक्रियाज कुठं असतं, पोटामध्ये, अशा ठिकाणी जर तो बेल्ट बांधला, एक बघूया आपण इमेज याच्यामध्ये. याच्यामध्ये आपण पाहू शकतो बघा, ज्यांना शुगर वगैरे आहे असं. आता हा पोटावरती बांधण्यासाठीचा बेल्ट आहे, पोटावरती. किंवा आता इथं लिव्हर आहे बघा, काय म्हटलंय, डायबिटीस सारख्या पॅनक्रियाचा जो भाग आहे मागे. मग परंतु आता तुम्ही म्हणसाल ते पॅनक्रियास तर मध्ये आहे, पोटाच्या मध्ये आत आहे, पण तरी पण यावरच्या त्वचेला किंवा मांसपेशींना भेदून मध्ये जाण्याची जी शक्ती आहे ती चुंबकामध्ये तशी शक्ती आहे. परंतु आपण जो अगोदर पाहिलेला भाग होता मालिशचा, ती मालिश भेदून मध्ये जात असेल का, जात नसते. बरोबर आहे. आपण त्याचे प्रभाव कसे सांगायचं मग, इनडायरेक्टली सांगायचं. रक्ताभिसरण सुधारलं की मग हृदयाला सुद्धा त्याचा फायदा होतो, असं इनडायरेक्टली त्याचे आपण फायदे बरेच सांगितलेले होते. परंतु चुंबकीय शक्ती मात्र डायरेक्टली मध्ये सुद्धा प्रवेश करू शकते. परंतु तिच्या त्या ताकदीनुसार, चुंबकीय शक्तीच्या ताकदीनुसार ते आपल्याला कोणता चुंबक हृदयाच्या ठिकाणी ठेवायचा,
कोणता पॅनक्रियाच्या ठिकाणी ठेवायचा, कोणता किडनीच्या ठिकाणी ठेवायचा, असं आपण ते ठरवू शकतो. आता बघा नेमकं काय गुणधर्म आहेत आता. आता ते झाले ते भौतिक गुणधर्म झाले बरं का. आतापर्यंत जे आपण पाहिले चुंबकीय लहरी अडथळ्याला भेदून जातात, हे भौतिक गुणधर्म झाले, फिजिक्स झालं हे. कळलं का? भौतिक शास्त्र झालं. चुंबकाचे किती तुकडे केलं तर 2 ध्रुव होतातच. ते हे सगळं भौतिक झालं. आता मग निसर्ग उपचार दृष्टिकोनातून मग त्याचे काय आपल्याला गुणधर्म सांगता येतील. तर चुंबकाचे ध्रुवीय गुणधर्म, दक्षिण ध्रुवाचे गुणधर्म वेगळे सांगितलेले आहेत आणि उत्तर ध्रुवाचे गुणधर्म थोडेसे वेगळे सांगितलेले आहेत. तर दक्षिण ध्रुव जो आहे तो थंड आहे असं म्हटलेलं आहे. थंडावा देणारा आहे, शीतल आहे असं म्हटलंय आणि वाढीस प्रतिबंध करणारा आहे असं म्हटलंय. तर वाढीस प्रतिबंध म्हणजे कशाला म्हणता येईल आपल्याला सांगा बरं. आपल्या शरीरातल्या कशाच्या वाढीस प्रतिबंध करता येईल? म्हणजे जी नको असणारी वाढ, नको असणारी वाढ कशाला म्हणता येईल? सांगता येईल उदाहरण एखादी? सर सूज वगैरे असं काय? बर, आणखीन आणखीन काही सांगता येईल का? वेदना. गाठ. ती वाढ वाढ नाही, ती त्रास आहे तो. सर गाठ. हा, गाठ आहे. हे मला अपेक्षित उत्तर हे होतं की गाठी वगैरे असतात अनावश्यक. किंवा कॅन्सरची व्याख्या काय आहे माहित आहे का तुम्हाला? म्हणजे गाठ तयार होते आणि मग कॅन्सर होतं असं. तसं नाही, तसं नाही. कर्करोगाची एक व्याख्या आहे, माहित आहे का कुणाला? माहित आहे कुणाला? कर्करोगाची छोटीशी व्याख्या आहे, कोळीचीच. म्हणजे डेड सेल एकत्र येतात तर ते का सर? असं नाही काहीतरी. नाही. अनावश्यक पेशींमध्ये झालेली वाढ. अनावश्यक पेशींची वाढ. बरोबर आले, तिथपर्यंत आलाय तर आता तुम्ही सगळे. असामान्य वाढ, पेशींची असामान्य वाढ, अनवांटेड ग्रोथ असं आपल्याला त्याला म्हणायचं आहे. अनियंत्रित वाढ. आता मग ते कुठं होतं? आता तो भाग थोडा वेगळा आहे, किचकट आहे तो. म्हणजे कुठं होईल? घशाच्या ठिकाणी झाला तर मग घशाचा कर्करोग. आता समजा रक्ताचा कॅन्सर आहे तर रेड ब्लड सेल्स, अनवांटेड ग्रोथ. आता आवश्यक किती आहेत आपल्या ह्याच्यामध्ये? बरोबर आहे, त्याच्यापेक्षा मग आणखीन जास्त वाढणार. अलग लक्षात, गरज नाही पण त्या वाढणार. मग त्याला काय म्हणता येईल? रक्ताचा कॅन्सर म्हणता येईल. किंवा ज्या ज्या ठिकाणी मग तो जिथं आहे तिथं ते अनवॉन्टेड ग्रोथ होते. अलग लक्षात, असा भाग आहे तो. थोडक्यात बघितलं तर, विस्तारित बघितलं तर खूप मोठा भाग आहे तो. थोडक्यात बघितलं तर काय, अनवॉन्टेड ग्रोथ आहे सेल्सची, त्या त्या ठिकाणची, पूर्ण शरीराची नाही. पूर्ण शरीरातली नाही. पूर्ण शरीर अनवॉन्टेड वाढतं का? अनियंत्रित वाढ होते का शरीराची पूर्ण? सगळ्या हाडाची, नाही रक्ताची, न- मेदी, नाही होत. मज्जा, कुणाचीही होत नाही. फक्त एका ठिकाणाची, तितक्याच तिथल्याच ठिकाणाची तेवढी होत असते, गाठीसारखी. अलग लक्षात. मग आता याला म्हणूया की या वाढीच्या प्रतिबंधास आपण मग या दक्षिण ध्रुवाचा गुणधर्म तिथं आपण वापरू शकतो. किंवा आणखीन काय कुठली वाढ म्हणता येईल आपल्याला? तर काही ठिकाणी डॉक्टर्स म्हणतात की मांस वाढले म्हणतात बघा, किंवा काही ठिकाणी म्हणतात हाड वाढले म्हणतात. बरोबर आहे. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. किंवा आणखीन एक विशेष म्हणजे इन्फेक्शन. बरोबर आहे. इन्फेक्शन म्हणजे काय? लागण, सूक्ष्मजीवांची लागण, विषाणूंची किंवा जीवाणूंची लागण कुठं झाली आहे तर मध्ये झाली लागण तर ते काय होतं, त्यांची संख्या वाढत असते. भरमसाठ अशी असंख्य अशी संख्या त्यांची वाढत असते. म्हणजे त्या वाढीला सुद्धा प्रतिबंध. म्हणजे अँटीबायोटिक काय काम करतात आपल्या शरीरामध्ये? तर या जीवाणूच्या वाढीस रोकथाम करतात. समजा
कुठल्या तर द्वाराद्वारे आपल्या शरीराच्या जीवाणू आत प्रवेश केलेत. आत प्रवेश केली की मग ते तितकेच राहत नाहीत, त्यांची पैदास वाढते आणि अशी मल्टिपल असते, असंख्य अशी पैदास वाढतच असते. मग ते शरीरात त्रास देतात आपल्या, मग भांडण होतं आपल्या शरीरामध्ये पांढऱ्या पेशींचं आणि बाहेरच्या जीवाणूंचं. मग ताप येते, बरोबर आहे. दोघांचं युद्ध व्हायला चालू होतं, यांचं आणि त्यांचं. मग ताप यायला लागते, मग ताप जास्त व्हायला लागते. का? तर ज्यानं वरचढ कोण ठरतंय? जीवाणू जर वरचढ ठेवला तर आपल्या पांढऱ्या पेशी कमी होत जातात. डॉक्टर लोक सांगतात बघा की पांढऱ्या पेशी कमी झाल्यात तुमच्या, किंवा पांढऱ्या पेशी वाढल्या आहेत. असा हा तो भाग वेगळा आहे. परंतु असं का होतं? तर जीवाणूंच्या वाढीमुळं, बरोबर आहे. मग ते जीवाणू आज इतके आहेत तर उद्या इतके जास्त वाढतात, परवा त्याच्यापेक्षा जास्त वाढतात, तेरवा त्याच्यापेक्षा जास्त वाढतात, असे वाढतच जातात आणि आजार गंभीर होत जातो. मग वाढीस प्रतिबंध म्हणजे अशा जीवाणू विषाणूंच्या वाढीच्या प्रतिबंधासाठी सुद्धा मग आपण या दक्षिण ध्रुवाच्या गुणधर्म आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. म्हणजे शरीरातल्या ज्या अनावश्यक वाढी आहेत, ज्या गरजेच्या नाहीत, शरीराला गरजेच्या नाहीत, त्या आपण थांबवू शकतो किंवा त्याला प्रतिबंध लावू शकतो. त्यासोबत आणखीन काय गुणधर्म आहे त्याचे, तर आम्लता कमी करणे, म्हणजे ऍसिडिक प्रमाण जे आहे ते कमी करणं. म्हणजे याचा काय गुणधर्म आहे? क्षारीय आहे असं आपण म्हणूया. जसं की आपण याचे गुणधर्म सांगतो बघा, नागपुड्यांचे चंद्रनाडी आणि सूर्यनाडी, बरोबर आहे का? तसेच आहेत का गुणधर्म बघा. चंद्रनाडी शीतल आहे, शांतता देणारी आहे, बरोबर आहे का? असेच सांगतो ना आपण. किंवा ऍसिडिटी असेल तर चंद्रनाडीचा प्राणायाम करावा. तसंच हा सुद्धा आम्लता कमी करणार आहे, म्हणजे बेसिक क्षारीय प्रमाण वाढवणार आहे. मग याचा वापर कसा करता येईल आपल्याला? मग तो खायचा का लोहचुंबक? मग समजा एखाद्याला ऍसिडिटी आहे तर मग त्यानं थंडावा देणारा आहे हा गुणधर्म म्हणून खायचा का मग लोहचुंबक? तो काय करायचं? काय करायचं सांगा? मग त्याच ठिकाणी बांधायचा का, जठराच्या ठिकाणी? किंवा आणखीन काय करता येईल? सांगा बर. येईल काय सांगता? मी तर सांगणारच आहे. मग आता तुम्हीच सांगा. ठीक आहे, ठीक आहे. तर त्याचा आपण उपयोग खाण्यासाठी म्हणून काय करू शकतो? किंवा आपण चुंबकाचा कॅप्सूल बनवू शकतो का? किंवा त्याची टॅबलेट बनवू शकतो का? तसं काहीच नाही. किंवा त्याचं सिरप बनवू शकतो का? नाही, काहीच करू शकत नाही. तर मग खाण्यासाठी काय वापर करता येईल? तर पाणी, जल जे आहे, चुंबकीय शक्तीचं पाणी, चुंबकीय शक्तीचं जल, ते आपण बनवून पिऊ शकतो, वापरू शकतो. आलं लक्षात? ते आपल्याला पुढे बघायचं आहे आणखीन. मग खाण्यासाठी म्हणून तसा आपण त्याचा वापर करू शकतो. त्यासोबत आणखीन पुढे काय सांगितलंय? एखादी क्रिया थांबवणे, आक्रसवणे, सूज उतरवणे. आता हे अतिशय महत्वाचं आहे बघा. जिथं जिथं सूज असेल, गुडघ्यावरती असेल, कुठेही असेल, तर ती सूज उतरवण्यासाठी सुद्धा आपण हिचा फायदा घेऊ शकतो. वाढ थांबवणे म्हणजे वाढ कशाची बघा, दूध, फळे, भाज्या ह्या ज्या आहेत. आता दूध जे आहे ते खराब होतं लवकर. जर समजा त्याला चुंबकीय क्षेत्रामध्ये ठेवलं तर ते लवकर खराब होणार नाही असं म्हणता येईल. किंवा फळे आहेत, खराब होतात लवकर, सडतात. भाज्या खराब होतात, आपण त्याला साध्या भाषेत काय म्हणतो? खराब झाली भाजी, इडली म्हणतो, बरोबर आहे. असं का होतं मग हो? तर त्याच्यामध्ये सुद्धा जंतू, सूक्ष्म जंतू वाढायला लागतात आणि ते खराब होतात. दूध लवकर खराब होतं, दूध बघा बरं. का होत असेल हो लवकर?
त्याच्यामध्ये अ, अ, जंतू असतात त्याच्या. बर. मग भाज्यात पण असतातच, फळात पण असतातच. दूध मग लवकर का खराब होतं? एक दिवसात खराब होतं पटकन. त्यातले जंतू थोडे सक्रिय असतील. असं आहे का? तसं नाही. तर जितकं पोषक अन्न आहे, पोषक जितकं जास्त पोषकता ज्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये ही ग्रोथ फास्ट होते. आता दूध आहे. दूध हे पोषक आहे, म्हणजे अतिशय जास्त पोषकता आहे त्याच्यामध्ये. बरेच घटक त्याच्यात असतात, म्हणून ते लवकर खराब होतं. किंवा भाज्या असतील, फळं असतील, ते पण खराब होतातच. म्हणजे सगळ्यांमध्येच वाढ होते जीवांची. तर का विषय असा आला आहे तिथं, तर ही वाढ आहे जी ती थांबवणार आहे. परंतु आपण मोठ्या प्रमाणामध्ये अशी चुंबकीय शक्ती वापरू शकत नाही. जसं की आपण फ्रीज वापरतो. तर फ्रीजमध्ये गुणधर्म कोणता आहे? चुंबकीय शक्तीचा आहे का? नाही. तिथं टेम्परेचर कमी करून ठेवलं जातं. असं का? टेम्परेचर कमी केल्यामुळं काय होतं मग? वाढ होत नाही का? होत नाही. का होत नाही? तर त्या सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी पोषक वातावरण जे लागतं, ते रूम टेम्परेचरचं लागतं. म्हणजे आता सध्या ज्या खोलीमध्ये तुम्ही बसलात, त्या खोलीमध्ये जे वातावरण आहे सध्या, ते वातावरण हे सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी पोषक वातावरण आहे. आता या वातावरणापेक्षा जास्त वातावरण वाढवलं किंवा या वातावरणापेक्षा जर कमी केलं, म्हणजे फ्रीजमध्ये तो कन्सेप्ट वापरला जातो की टेम्परेचर कमी केलं जातं, जेणेकरून सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी प्रतिबंध लागेल. असा भाग वेगळा येतो. मग तसं आपल्याला चुंबकीय शक्तीच्या खाली ठेवता येईल असं करता येणार नाही. थोडंसं सोपं नाही, ते अवघड आहे. म्हणजे चुंबकीय शक्तीचेच असं फ्रीज बनवता येतील का, किंवा मध्ये ठेवता येतील का फळभाज्या? तसं करता येणार नाही, कारण मोठी चुंबक तिथं त्या ठिकाणी वापरावी लागतील. तो विषय थोडासा वेगळा आहे. ठीक आहे. तर सांगण्यामागचा उद्देश असा होता की वाढ थांबवणे म्हणजेच अशी बॅक्टेरियाची वाढ थांबवता येते. आणि आणखीन एक दुसरी गोष्ट म्हणजे काय, शांत असा हे आहे, गुणधर्म आहे या दक्षिण ध्रुवाचा, थंड आणि शांत. शांत म्हणजे हा कोणासाठी वापरता येईल? तर जे लोक चिडचिडे आहेत, चिडचिड करणारे आहेत, रागिष्ट आहेत, पित्तज प्रकृतीचे आहेत, बरोबर आहे, अशा लोकांसाठी तो गुणधर्म वापरता येईल. किंवा मानसिक तणावाखाली आहेत, आलं लक्षात? चिडचिडे म्हणजेच राग, अशा लोकांसाठी आपल्याला असे शांत स्वरूपाचा गुणधर्म वापरता येईल. मग तो कोणत्या स्वरूपात वापरायचा? चुंबक ठेवून वापरायचा का पाणी पिऊन वापरायचा का काय करायचं ते आपण पुढे ठरवूया, बघूया ते पुढे. आता पुढे आणखीन एक आहे उपयोग म्हणून सांगितलंय बघा, जसं की जळजळ, उष्णता वाढली असता, आता उन्हाळ्यामध्ये वगैरे जळजळ करण्याचं प्रमाण वाढतं. जळजळ आणखीन कशात वाढते? पित्तात वाढते. किंवा संक्रमण, सांसर्गिक आजार, पित्त, त्वचारोग, जखमा, घाव, सांधेदुखी, गाठ विरघळवणे, याच्यासाठी मानसिक ताण, भावनिक अतिरेक आणि नेत्रविकार यांच्यासाठी असे गुणधर्म आपल्याला वापरता येतील. त्यासोबत उत्तर ध्रुव जो सांगितलाय, तर याच्या उलट आहे. जसे की चंद्रनाडी आणि सूर्यनाडी जशी विरुद्ध गुण आहेत, अगदी तसेच विरुद्ध गुण आहेत. तर उत्तर ध्रुवाचे उष्ण आहे. हा कोणासाठी वापरता येईल? कफज लोकांसाठी वापरता येईल. ज्यांना कफाचा त्रास आहे, सर्दी, पडसं, खोकला, धाप लागणं, दमा लागणं, अशा लोकांसाठी मग याचा वापर करता येईल या ध्रुवाचा. किंवा शक्ती वाढवणे, जे अशक्त लोक आहेत त्यांची शक्ती वाढवण्यासाठी, वीक आहेत अशांसाठी. त्यासोबत शारीरिक क्रियांना उत्तेजना करणे किंवा उत्तेजना देण्यासाठी. म्हणजेच काय, आता समजा शुगर आहे, इन्सुलिनचं प्रमाण कमी स्रवतंय, पॅनक्रियाज काय करतंय? इन्सुलिनचं प्रमाण कमी स्रवतंय, कमी तयार करतंय. मग त्या पॅनक्रियाजला उत्तेजना देण्यासाठी म्हणून मग आपण हे वापरू शकतो उत्तर ध्रुव. का? तर तो शरीरातील क्रियांना उत्तेजना देणार आहे. किंवा आणखीन काय, तर थायरॉइड मध्ये आहे बघा, थायरॉइड मध्ये कसं असतं? हायपर थायरॉइड आणि हायपोथायरॉइड.
तर हायपरमध्ये सिक्रेशन थायरॉक्झिन नावाचं जे द्रव आहे, जसं पॅनक्रियाज इन्सुलिन नावाचं द्रव स्रवतं, तसं आपलं थायरॉक्झिन नावाचं द्रव स्रवतं. मग त्याच्यामध्ये कमी जास्तपणा झाला की मग वेगवेगळे विकार त्या ठिकाणी दिसून येतात, लक्षणं दिसून येतात. तर हायपोथायरॉइडिझम असेल तर मग असं का होत असेल तर त्या थायरॉइडच्या सक्रियतेसाठी म्हणून आपण मग हा वापरू शकतो, याचा उपयोग घेऊ शकतो त्या ठिकाणी उत्तर ध्रुवाचा. जसं की आता मी बेल्ट दाखवला होता बघा, तो पॅनक्रियासच्या ठिकाणी स्थिर ठेवण्यासारखा, तशा पद्धतीने वापरता येईल किंवा पाणी पिऊन वापरता येईल. किंवा आता थायरॉइडच्या ठिकाणी सुद्धा मग बेल्ट वापरून आपण चिकित्सा करू शकतो. त्यासोबत आणखीन काय आहे उत्तेजित करण्यासारखं बघा, आणखीन कुठली क्रिया उत्तेजित करता येईल आपल्या शरीरातली, जी कमी झाल्यास आपल्या शरीरात विकार होऊ शकतात. आणखीन उदाहरण कुठलं देता येईल? 2 उदाहरणं तर दिली आपण, एक पॅनक्रियाचं आणि एक थायरॉइडचं. दमा वगैरे. दम्यासाठी म्हणजे सक्रिय करण्यासारखं काय आहे त्याच्यात? फुफ्फुसाला सक्रिय करणं असं म्हणता येईल? कारण म्हणता येणार नाही तिथं, तो थोडासा विकार वेगळा आहे, तो विकार आहे तो, बरोबर आहे, धाप लागण्याचा प्रकार आहे. कफासाठी काय काय? म्हणजे दम्यामध्ये कफ नसतो ना चेस्ट हा मध्ये, हा बर. तर ते तो पातळ करण्यासाठी किंवा म्हणजे उष्णता हा वापर हा करता हा येईल का? आता अशा स्वरूपात म्हणजे छातीचा जो भाग आहे तो आपण गरम ठेवतो, थोडी थंडी वगैरे लागायला लागली की परत दम्याचा त्रास जास्त होतो. अशा ठिकाणी उष्णताचा वापर म्हणून त्या ठिकाणी आपण तो वापरू शकतो. ठीक आहे, चांगली आहे कल्पना. आणि मायग्रेन वगैरे सर. मायग्रेनसाठी हा वापरता येणार नाही. जास्त डोकं दुखेल. पुढे आहे रक्तगती वाढवणे, हा एक भाग दिलाय बघा. म्हणजे ज्यांचं रक्तदाब लो कमी बीपी. असतो, लो बीपी, तर त्यांच्यासाठी सुद्धा याचा आपल्याला फायदा करता येईल. किंवा आम्लीयता वाढवणारा आहे. आता वरचा जो काय होता, आम्लता कमी करणारा होता. ज्यांना ऍसिडिटी आहे त्यांच्यासाठी वरचा चालणार नाही. लक्षात? नाही, वरचा चालेल, कारण ते आम्लता कमी करणार आहे. खालचा आम्लीयता वाढवणार आहे. हा कोणासाठी चालेल? आता बघा, ऍसिडिटी किंवा पित्त जो भाग आहे, ज्यांच्यात अतिरिक्त पित्त तयार होतंय त्यांना जळजळ, मळमळ असं हा प्रकार आहे त्यांच्यामध्ये. परंतु मग काही जणांमध्ये कमी पित्त होतं असं पण आहे. आलं का लक्षात? मग कमी झाल्यास काय होतं, तर अन्नपचन होत नाही व्यवस्थित. पित्ताचं काम काय आहे? अन्नपचन करणं. मग अशा लोकांमध्ये मग बद्धकोष्ठता किंवा अन्नपचन न होणं, भूक न लागणं, वेळेवर भूक न लागणं, असं काय होतं, तर पचनच झालं नाही तर भूक कशी लागणार आहे, बरोबर आहे? तर मग ते पचन वाढवण्यासाठी किंवा आम्लीयता वाढवण्यासाठी सुद्धा, वाढवणं सुद्धा काही जणांसाठी गरजेचं आहे. कोणाच्यात आम्लीयता जास्त आहे तर कोणाच्यात कमी आहे. ज्यांच्यात कमी आहे त्यांची वाढवता येऊ शकते, वाढवता येईल असा भाग आहे आम्लीयता वाढवण्यासाठीचा म्हणून. त्यासोबत उष्णता देणे, त्वचा विकार, पक्षाघात, दुर्बलता, अशक्तपणा, मूर्छा असे इत्यादी गोष्टींसाठी आपण उत्तर ध्रुवाचा वापर करू शकतो. हे झाले गुणधर्म. मूर्छामध्ये कसं करता येईल सर? काय म्हणलात? मूर्छा मूर्छामध्ये म्हणजे कसा वापर करता येईल? आल्या आल्या असं नाही, हम्म. म्हणजे ज्यांना सारखी सारखी मूर्छा येत असते, चक्कर येत असते, हा त्यांच्यासाठी हा, त्यांच्यासाठी. आल्या आल्या कोणाच्या तरी डोक्यावर आपण चुंबक ठेवला आणि तो उठल अशी कल्पना करायची नाही तिथं. नाहीतर पटकन पळत जाऊन, आपल्या ह्याच्यामध्ये सवय आहे, कांद्याचा वास देतो आपण, पळत जातो, बरोबर आहे का? कोण मूर्छित होऊन पडल्यास.
कांद्याचा वास देतो. आणखीन काय देतात हो, माहित आहे का कोणाला? तूच वास. चकलीचा. हा, बरोबर आलं बा लक्षात आता. बघा म्हणजे आपलं तंत्रज्ञान किती प्रगत आहे बघा. ठीक आहे. पुढे बघूया. आता हा वापर कसा करायचा, आता गुणधर्म बघितले, त्यांचा वापर कसा करायचा ते बघूया थोडस. चुंबकीय उपचार पद्धती, 3 प्रकारच्या पद्धती दाखवल्यात. त्याच्यातल्या 2 मुख्य प्रकार आहेत, मूळ प्रकार 2 आहेत. एक आहे सर्वदेहिक उपचार पद्धती, दुसरी आहे स्थानिक उपचार पद्धती आणि तिसरी आहे चुंबकीय जल उपचार. असे 3 प्रकार आपल्याला सांगता येईल. जसे की मालिश मध्ये होते बघा, सर्वदेहिक मालिश आणि स्थानिक मालिश असे प्रकार होते. तसंच अगदी आता सर्वदेहिक मध्ये काय सांगितलंय, तर या उपचारामध्ये शरीराच्या एखाद्या ठराविक भागावर चुंबक ठेवून उपचार न करता सार्वत्रिक उपचार म्हणून ही विकसित झालेली आहे. म्हणजे सर्वच शरीराचा विचार करून. म्हणजे सर आता समजा एखाद्या एक ठिकाणी ठेवून एखाद्या विकारासाठी म्हणून एखादा विकार टार्गेट करून आपण तिथं ठेवतोय, ती गोष्ट वेगळी झाली. परंतु आता हे जो आहे बाबा सूर्यनमस्कार आहे, तो काय म्हणतो आपण, सर्वांगीण व्यायाम आहे असं म्हणतो. म्हणजे शरीराच्या सगळ्याच भागांना त्याचा लाभ होतो. तसंच मग वेगवेगळ्या ठिकाणी शरीराच्या आपण चुंबक ठेवून वेगवेगळ्या विकारासाठी उपयोग घेऊ शकतो, तो भाग वेगळा झाला. पण शरीराच्या सर्वांगीणच ह्याच्यासाठी आरोग्यासाठी म्हणून ती जर कुठली पद्धत आहे असं म्हटलं, तर मग ही सर्वांगीण सर्वदेहिक उपचार पद्धती जी आहे ती मग ती महत्वाची आहे, उपयोगाची आहे. तर ती कशी वापरता येईल, आपल्याला कशी करता येईल, काय म्हणलंय बघा. या उपचार पद्धतीत चुंबक हे शरीराच्या कोणत्याही इतर भागात न ठेवता फक्त तळहातांच्या खाली किंवा तळपायांच्या खाली ठेवून उपचार दिले जातात. आणि या उपचाराची पद्धत ही जे काही नियम आहेत त्यापूर्वी आपण थोडस बघूया कशा प्रकारे तळहाताखाली आणि तळ पायाखाली चुंबक ठेवता येतील आपल्याला. इमेज मध्ये पाहूया. असं आपण पाहू शकतो बघा, हा जो व्यक्ती बसलाय तर याच्या दोन्ही तळहाताच्या खाली चुंबक ठेवलेले आहेत बघा. तिकडे एक आहे निळ्या रंगाचा वर दाखवलेला, इकडे लाल रंगाचा वर तोंड करून दाखवलेला आहे. किंवा दोन्ही पायांच्या खाली कसं बघता येईल आपल्याला बघा. अशा प्रकारे दोन्ही पायांच्या खाली चुंबक आहे. एका पायाखाली उत्तर ध्रुव आहे, एका पायाखाली दक्षिण ध्रुव आहे. आणि विशेष काळजी काय घेतलेली आहे, तर खाली एक फळी ठेवलेली आहे बघा. फळी ठेवणं गरजेचं आहे, किंवा चुंबकाचा आणि डायरेक्ट पृथ्वीचा संपर्क डायरेक्ट येऊ नये म्हणून तो खाली हे ठेवलेला आहे, फळी ठेवलेला आहे. म्हणजे तो व्यक्ती कसा असेल बसलेला, कसा दिसेल बघा. परत एकदा आपण बघूया. त्याच्यामध्ये पाहू शकतो बघा आपण अशा प्रकारे बघा. आता हा प्रकार जो आहे तो कसा आहे, कसा प्रकार आहे हा, सर्वदेहिक. आलं का लक्षात? सर्वदेहिक उपचार पद्धतीमधला हा प्रकार आहे. शरीराच्या कोणत्याही विशिष्ट भागामध्ये ठेवलेला नाही, गुडघ्यावर नाही, ना डोक्यावर नाही, ना खांद्यावर नाही, ना कमरेवर नाही, ना कुठंच नाही. तर सरळ सरळ 2 तळपायांच्या खाली आणि 2 तळहातांच्या खाली असा तो भाग ठेवलेला आहे. आता याच्यात काही नियम आहेत, तो कसा ठेवायचा आहे त्याच्या बाबतीत काही आहेत बघा. काय म्हटलंय, शरीराचा पहिला भाग काय सांगितलाय, वरचा आणि खालचा असे 2 भाग केलेले आहेत. म्हणजे नाभीपासून वर
आणि नाभीपासून खाली. लक्षात, खालचे आणि वरचा असे शरीराचे दोन भाग. आता असं का सांगितलंय दोन भाग? जर समजा विकार वरच्या भागात असेल शरीराच्या, तर मग म्हणजे नाभीच्या वरच्या भागात असेल विकार, तर आपण तळहातांच्या खाली चुंबक ठेवावेत असं म्हटलंय. तळहाताच्या खाली चुंबक ठेवून त्याच्यावरती उपचार आपण देऊ शकतो. आलं लक्षात? आणि जर समजा विकार खालच्या भागात असतील तर त्याच्यासाठी, नाभीच्या खालच्या भागात असतील तर विकार, त्याच्यासाठी आपण तळपायांच्या खाली चुंबक ठेवून उपचार करावा असं सांगितलंय. दोन भाग केलेले आहेत, वरचा आणि खालचा. दोन्हीसाठी थोडीशी पद्धत वेगळी आहे. दोन्ही पद्धती दिल्या तर मग तिथं सोपं सहज चांगलंच आहे ते. आणि पुढे एक सांगितले आणखीन दोन भाग शरीराचे, एक उजवा भाग आणि डावा भाग. आता नाभीला केंद्रबिंदू असं आपण समजलं, नाभीपासून उभी रेष ओढली आपण शरीरावरती उभी बरोबर, तर दोन भाग होतील. आता हृदय कोण्या बाजूला आहे? डाव्या बाजूला, बरोबर आहे का? असं म्हणजे दोन भाग करता येतील. आणि यकृत कोण्या बाजूला आहे? तर उजव्या बाजूला आहे, असं. मग जर समजा उजव्या भागावर काय म्हटले, ध्रुव काय कसे ठेवायचे, तर शरीराच्या उजव्या भागावर उपचार करायचा असेल तर उत्तर ध्रुवाचा वापर करावा, आणि शरीराच्या डाव्या भागावर उपचार करायचा असेल तर दक्षिण ध्रुवाचा वापर करावा असं म्हटलंय बघा. म्हणूनच याच्या खाली बघा कसं आहे दाखवले. आलं लक्षात? त्यासोबत आणखीन दोन भाग केलेले आहेत शरीराचे. शरीराचा तिसरा भाग म्हणजे पुढचा आणि मागचा. आणि याच्यासाठी जर आपण उपचार करायचे असतील, काय म्हणलंय, पुढच्या भागावर जर उपचार करायचे असतील तर उत्तर ध्रुवाचा वापर करावा, आणि मागच्या शरीराच्या मागच्या भागावर जर उपचार करायचे असतील तर दक्षिण ध्रुवाचा वापर करावा असं म्हटलंय. असे किती भाग झाले एकूण? मग एकूण भाग किती झाले? 4. 4 6. झाले. आता हे याच्यामध्ये वरचा आणि खालचा भाग सांगता येईल बघा. आलं का लक्षात? बघा, आता त्याच्यासोबत आता हा झोपलेला व्यक्ती आहे, वरच्या भागावर याच्या उपचार करायचे आहे, किंवा समजा गुडघ्यावर चुंबक ठेवायचा आहे किंवा छातीवर ठेवायचा आहे, तर तसं मग ते सांगितलेल्या आताच्या नियमाप्रमाणे आपण ठेवू शकतो. असं आहे. म्हणजे किती भाग झाले? नाभीच्या वरचा आणि खालचा 2 भाग, उजवा आणि डावा 2 भाग, 2 भाग, 4 झाले. मागचा आणि पुढचा 2 भाग. आलं लक्षात? आणि त्याच्यानुसार मग ध्रुव आपल्याला तो वापरायचा, कोणता ध्रुव निवडायचा तो ठरवायचा आपण. ठीक आहे, पुढे बघूया आणखी. आता हा झाला सर्वदेहिक उपचार. स्थानिक उपचारामध्ये बघूया थोडस. तर स्थानिक म्हणल्यानंतर त्याच्या नावाचा शब्दातच आहे, म्हणजे हा कसं ठेवता येईल हो चुंबक? ज्या ठिकाणी व्याधी तिथे, ज्या ठिकाणी वेदना आहेत, ज्या ठिकाणी याचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे त्या ठिकाणी. आता हा कमरेच्या ठिकाणी ठेवला आहे, छातीच्या ठिकाणी म्हणजे वर सर्वायकल रिजन मध्ये काय एक ठेवला आहे, आणि खालच्या लुंबार रिजन मध्ये एक ठेवला आहे. आणि एक वैशिष्ट्य असं आहे स्थानिक उपचार पद्धतीमध्ये, एकापेक्षा जास्त चुंबक आपण त्याच्यात वापरू शकतो. म्हणजे कसं, मान दुखत असेल तर मानेच्या ठिकाणी, गुडघा दुखत असेल तर गुडघ्याच्या ठिकाणी, असं म्हणजे एकापेक्षा अनेक वापरू शकतो त्या त्या स्थानानुसार त्याच्या. ठीक आहे. किंवा गुडघ्याच्या ठिकाणी पण इथं असं दाखवलेलं आहे बघा. आता यांनी धरून ठेवलंय इथं चुंबक असा. कुठं आहे?
गुडघ्याच्या समोर. किंवा कमरेच्या ठिकाणी, त्या त्या ठिकाणी असे लावून ठेवलेले आहेत चुंबक आवश्यकतेनुसार आपल्याला. परंतु ते काय करावं लागणार आहे, आपल्याला धरून बसावं लागणार आहे जास्त वेळ, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं असं. पण त्याच्याऐवजी त्या ठिकाणी बांधूनच ठेवला तर तो सोपा जातो. जसं बेल्ट आत्ता दाखवला होता आपण, तो तसा वापरला तर तो सोयीस्कर होतो. परंतु 1 तास हे खूप जास्त झालं. त्याची वेळ बघायची आपल्याला. वेळ आपण सांगणार आहोत, आपण किती वेळ आणि कोणत्या ठिकाणी ठेवायचा तो. डोळ्याच्या ठिकाणी पण ठेवता येतो आपल्याला. जिथं जिथं आवश्यक आहे, त्रास आहे त्या त्या ठिकाणी, डोकं दुखत असेल तर डोक्याच्या ठिकाणी सगळीकडे ठेवता येतो. आता चुंबकीय जल ते कसं बनवायचं, त्याच्यासाठी काय प्रक्रिया आहे, तुम्हाला काय वाटतं मग कसं बनवता येईल? चुंबक पाण्यात टाकून ठेवायचं रात्रभर आणि ते पाणी सकाळी प्यायचं. छान छान छान, हे ऐकायचं होतं मला आणि त्याच्यातलीच दुरुस्ती करायची होती, त्याच्यामुळं छान म्हटलं. आणखीन काय, आणखीन कोणाची कल्पना काय आहे सांगा. तुम्ही सांगितलेली जी पद्धत आहे ती चुकीची आहे, साप चुकीची आहे. म्हणून पुढच्या वेळेस सांगणार नाही असं करायचं नाही, सांगायचं पुढच्या वेळेस. बाकी थेरपी असेच असतात ना, म्हणून त्याच्या अंदाजाने सांगितलं. असं ठेवायचं आपल्याला. मध्ये टाकले का पाण्यामध्ये? नाही. पाण्यात चुंबक कधीच टाकायचा नाही. तर तो, आता याचे ध्रुव आहेत, 2 ध्रुव, एक वरचा लाल असणारा आणि एक काळा आहे. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आहेत. आता जे आपण फायदे सांगितले, वेगवेगळ्या ध्रुवाचे गुणधर्म सांगितले, कोणाचा थंड आहे, कोणाचा उष्ण आहे, तर त्या गुणधर्म तुम्हाला जो आवश्यक आहे त्या गुणधर्मानुसार मग तुम्ही ठरवा की तो उत्तर ध्रुवाचा आपल्याला जल बनवायचा आहे का दक्षिण ध्रुवाचं जल बनवायचं आहे, ते तुम्ही ठरवा तुमच्या याच्यानुसार आणि तसं ठेवा लक्षात. आणि हे जल पूर्णतः म्हणजे पूर्ण प्रभावी होण्यासाठी कमीत कमी 12 तासासाठी ते ठेवावं लागतं. किती? कमीत कमी 12 तासासाठी. परंतु तुम्हाला लगेच पाहिजे तर त्याच्यासाठी मग 1 तास तरी किमान व्हायला पाहिजे, असं त्याच्यामध्ये कमीत कमी याची अट आहे. आणि याच्यामध्ये एक चूक आणखीन एक अशी झालेली आहे की हा जो चुंबक आहे तो फरशीवर ठेवलेला आहे, खाली याला चिटकून, आपल्या काय पृथ्वीला तो चिटकलाय, अर्थिंग मिळते त्याला, तसा ठेवायचा नाही तो. जसं पायाखाली चुंबक ठेवल्यानंतर खाली फळी होती बघा, तिथं अगदी तसंच अगोदर खाली फळी ठेवायची आहे, लोखंडी वस्तू ठेवायची नाही, फळी ठेवायची आहे आणि फळीच्या वर चुंबक आणि चुंबकाच्या वर हे असं पाणी. किंवा काही लोक ह्याचं पाणी सुद्धा पितात बघा, सवय आहे काही जणांना, तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी ठेवतात रात्रभर आणि सकाळी पितात, काही जणांना आहे सवयी असतात. परंतु तांब्याच्या बाटलीत. हा, ते पाणी सुद्धा मग तसंच ठेवायचं बरं का, असं पृथ्वीला चिटकून ठेवायचं नाही, तर एखाद्या फळीवरती ठेवायचं आहे, फळीवर ठेवायचं आहे, फळीवर, तांब्याच्या ह्याच्यातलं जरी असलं तरी, आणि मग ते सकाळी प्यायचं आहे, असा प्रकार आहे. सर, हे पाणी कशामध्ये ठेवायचं? काचेमध्ये की तोच विषय आहे, तोच पॉइंट आहे पुढचा. आता हे जे आहे ते काचेच्याच ह्याच्यात ठेवायचं आहे, काचेची बाटली किंवा काचेचा ग्लास, तोच मुद्दा पुढचा होता. आणि याच्यामध्ये स्टीलचं भांड किंवा जर्मनचं भांड किंवा तांब्याचं भांड किंवा धातूचं भांड आपल्याला वापरायचं नाही, धातूचं भांड वापरायचं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, प्लास्टिकचा ग्लास किंवा प्लास्टिकचा तांब्या किंवा काय असेल प्लास्टिकचं वापरायचं नाही, लक्षात. प्लास्टिकचं काहीच वापरायचं नाही, कसलंच कुठलंच, याच चिकित्सेसाठी म्हणून नाही, तर इतर गोष्टी सुद्धा प्लास्टिक मधल्या खायच्याच नाही सहसा. आता खायच्या वस्तू सगळ्या प्लास्टिक मध्येच पॅक होऊन येतात, बरोबर आहे.
कुठल्याही गोष्टी, मसाला घ्या, काही घ्या, मसाला असेल किंवा आणखीन छोट्या वस्तूपासून ते मोठ्या मोठ्या वस्तूंपर्यंत सगळ्या प्लास्टिक मध्ये पॅक होऊन येतात. आता ते तितकं आपल्याला पाळता येणार नाही, पण होता होईल तेवढं. किंवा पॅक फूड जे असतात बघा, स्टोअर करून ठेवलेले प्लास्टिक मधले ते असतील, किंवा आता औषधं जी आहेत ती सुद्धा प्लास्टिकच्या बाटल्यांमध्येच आहेत. पूर्वी काचेच्या हो. बाटल्यामध्ये यायची, काचेच्या बाटल्यात असायचे. जसा जसा प्लास्टिकचा वापर वाढत जाईल तस तशी रोगराई वाढत जाणार आहे, तस तसं माणसाचं आयुष्य कमी होत जाणार आहे. तो विषय वेगळा आहे तो. ठीक आहे. तर चुंबकीय जल बनवण्याच्या पद्धतीमध्ये काचेच्या बाटलीचा उपयोग करावा. त्यासोबत पुढे काय म्हटलं आणि जर बाटली असेल तर ती त्याचं बुच वगैरे आहे ते लावून ठेवावा, असा एक प्रकार आहे. ग्लास असेल तर त्याच्यावरती म्हणजे झाकून वगैरे काहीतरी ठेवू शकतो. त्यानंतर आता हे चुंबक भारित पाणी बनवण्यासाठी 2000 ते 3000 गोस म्हणजे काय, ही चुंबकाची शक्ती आहे. अशा शक्तीचे चुंबक वापरावे. 2000 गोसचा चुंबक, 3000 गोसचा चुंबक अशी त्याची शक्ती आहे. आता ज्यावेळेस तुम्ही चुंबक नैसर्गिक निसर्गोपचार केंद्रामध्ये विकत घेचाल त्यावेळी ते सांगितलं की देतात ते 2000चा चुंबक द्या म्हटलं की ते देतात, असं त्याच्या शक्तीनुसार, की इतक्या कमीत कमी इतक्या शक्तीचे तरी वापरावेत असं म्हटलंय. आणि चुंबक लावताना आणखीन एक याच्यामध्ये प्रकार आहे. आता हा खालून ठेवलेला आहे चुंबक. आणखीन एक प्रकार असा आहे की तो बाजूनं ठेवता येतो, बाजूनं पण ठेवता येतो. तो एक बघूया इमेज. ती एक पद्धत आपल्याला वापरता येते. बहुतेक ते सापडेल असं मला वाटणार. एकच मिनिट हा. ठीक आहे, इमेज सापडत नाही ती, पण तो आपण पद्धत कशी सांगू शकतो बघा. एक डब्बा आहे, आता समजा बाटली आहे तुमची, हा खालून ठेवला होता बरोबर आहे, पण तसाच इकडून ठेवू शकतो असं दोन बाजून, बाटलीच्या दोन दोन बाजून बाजून दोन ठेवू शकतो. इकडून असं दोन बाजून दोन पण ठेवू शकतो. तशी पण पद्धत एक आहे. मग त्याच्यात कसा गुणधर्म ठेवावा लागेल तुम्हाला बघा, काय लक्ष द्यायचे त्याच्यामध्ये. उत्तर ध्रुव जो आहे तो उत्तर दिशेला होईल याच्याकडे लक्ष द्यायचं आहे त्याच्यामध्ये, जर आपण ठेवला तर तसा. आणि दक्षिण ध्रुव दक्षिणेला होईल अशी दक्षिणेकडे. काळजी घ्यायची आहे. त्याच्यात दोन काळजी घ्यायची आहे. त्यासोबत आता पुढे काय म्हटलंय, हे जे पाणी आहे ते 24 तास तसंच ठेवायचं आहे. 24 तासानंतर ते प्रभावी होतं. आणि आता हे प्यायचं कधी बघा, जेवणानंतर प्यायचंय का नाही, तर हे सहसा रिकाम्या पोटी प्यायचं आहे, उपाशी पोटी. म्हणजे याचा प्रयोग आपण कसा करू शकतो, रात्रभर ते ठेवू शकतो तयार होण्यासाठी, आणि सकाळी उठल्या उठल्या जसं तांब्याच्या भांड्यातलं आपण पाणी पितो तसं मग हे रिकाम्या पोटी पिऊ शकतो. आणि आणखीन एक विशेष असं काय सांगितलं याच्यामध्ये बघा, तर त्या पाण्याचे, आता जसं आपण साधं पाणी गटगट पितो, जास्त किती पिलं तरी काय नाही, त्याला नियम बंधन नाही, म्हणजे काय त्रास होईल असं नाही. पण सुरुवातीला जर आपण हे चुंबक भारित पाणी पित असेल तर त्याचे 4 भाग करावेत असं म्हटलंय. त्याच्यातला एक भाग जो आहे तो सकाळी उपाशी पोटी प्यायचा आहे, किंवा दिवसभरामध्ये ते 4 भाग प्यावेत असं म्हटलंय. लक्षात, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री असं 4 भाग करून आपण ते
पिऊ शकतो. म्हणजे विशेष टीप काय आहे याच्या बाबतीत, तर चुंबक भारित पाणी जे आहे त्या पाण्याला साध्या पाण्यासारखं समजू नये. जसं साधं पाणी आपण कितीही पितो, तांब्याभर पितो, 1 ग्लास पितो, अर्धा ग्लास पितो, 1 घोट पितो, तसं काय नाही. परंतु याच्या बाबतीत मात्र हे औषधीय पाणी आहे असं समजून प्यावं आणि कितीही पिऊ नये, वाटेल तितकं पिऊ नये. तर त्याच्या बाबतीत नियम असा आहे की ते पाणी 4 भागात प्यावं किंवा 2 भागात प्यावं असा भाग आहे. आणखीन एक त्रास होतो विषय का काही एकदम पिल्यानंतर? काय म्हटलात? एकदम समजा पिलं तर त्रास होतो का त्याच्यामुळे काही? त्रास होऊ शकतो असं आहे. त्याच्यामुळं ते हे करायचं आहे, डिवाइड करून प्यायचं आहे. किंवा सुरुवात पहिलाच दिवस असेल तर तसं करायचं आहे. जर त्रास काही नाही जाणवला तर मग तुम्ही अर्ध पिऊ शकता, सकाळी अर्ध आणि संध्याकाळी अर्ध. पण तरीही काही त्रास नाही वाटला तर 1 ग्लास पाणी तुम्ही सकाळी पिऊ शकता. परंतु 2 ग्लास प्यायचं नाही, 3 ग्लास प्यायचं नाही. ते जास्तीत जास्त पाणी बनवायचं आणि जास्तीत जास्त प्यायचं असं नाही. मर्यादा त्याची मात्र 1 ग्लास अशी ठेवायची. जास्तीत जास्त प्यायचं साधारण नाही. काय त्रास होऊ शकतो याच्यामुळे? मळमळ होऊ शकते, उलट्या आल्यासारखं होऊ शकतं, असा भाग आहे. ज्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार कोणाला होईल किंवा कोणाला नाही होईल असा भाग आहे. परंतु जास्त प्यायचं नाही. औषधीय गुणधर्मानं त्याला आपल्याला बघायचं आहे. साध्या पाण्यासारखं त्याच्याकडे बघायचं नाही. आता आणखीन एक टीप काय आहे याच्या बाबतीत, तर हे चुंबक भारित केलेलं जे पाणी आहे ते गरम करू नये किंवा त्याला फ्रीज मध्ये ठेवू नये, थंड करू नये. याची पण काळजी घ्यायची आहे. काही जणांना सवय असते लगेचच पटकन उरलेलं जे पाणी आहे ते फ्रीज मध्ये नेऊन ठेवतात. सकाळी अर्धा गिलास पेलं आणि रात्री प्यायचा आहे म्हणून तो फ्रीज मध्ये ठेवला, असं करू नये. म्हणजे इलेक्ट्रिक करंट किंवा इलेक्ट्रिक वेव्हज वगैरे ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी ते पाणी ठेवायचं नाही. किंवा लोखंडाच्या रॅकमध्ये किंवा लोखंडी वस्तूवर ते पाणी ठेवायचं नाही. आणि जर ते आपल्याला लहान मुलांना द्यायचं असेल तर पाव ग्लास पाणी द्यावं असं आहे त्याच्यात. आता चुंबक भारित पाणी जे आहे ते शरीरातील विजातीय तत्व बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करणार आहे. डिटॉक्सिफिकेशन असं आपल्याला याला म्हणता येईल. ते विजातीय तत्व म्हणजे घाण, जसं की फास्टिंग थेरपी शरीरातलं घाण काढून टाकण्यासाठी उपयोगी होती, अगदी तसाच याचा फायदा आहे चुंबक भारित पाण्याचा. त्यासोबत वजन कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग करता येतो. पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयोग करता येतो. पचनक्रिया म्हणल्यानंतर मग जसं मी सांगितलं की पित्ताचा त्रास असेल तर त्यानं मग कोणता ध्रुव निवडायचा तेच त्यानं ठरवायचं आणि तसं पाणी बनवायचं ते. आणि ज्यांना पित्त आहे त्यांना वेगळा ध्रुव वापरायचा, ज्यांना पचनक्रिया कमी आहे त्यांना ध्रुव वेगळा वाढवायचा. किंवा रक्तवाहिन्यामध्ये वगैरे कोलेस्ट्रॉल जमा होणं असेल इत्यादी गोष्टी असतील त्याच्यासाठी सुद्धा हे पाणी आपल्याला उपयोगी पडतं. आणि विशेष करून हे पाणी जे आहे ते मूत्रल आहे. म्हणजे काय, हा शब्द कुठला आहे? आयुर्वेदातला आहे. मूत्रल हा शब्द आयुर्वेदातला आहे. मूत्रल म्हणजे काय, तर अशा काही वस्तू आहेत किंवा अशा वनस्पती आहेत, औषधी आहेत ज्याच्या वापरामुळं, जसे की गोखरू आहे, मूत्रल आहे. म्हणजे काय, लघवी जास्त आणणार आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. तसंच हे चुंबक भारित पाणी जे आहे ते मूत्रल आहे असं म्हणतंय, लघवी जास्त आणणार आहे असं म्हणतंय. मग त्याच्यामुळं काय म्हटलंय, तर मूतखड्यांच्या विकारामध्ये सुद्धा त्याचा लाभ होऊ शकतो. त्यासोबत स्त्रियांच्या मासिक पाळी संबंधित विकारामध्ये किंवा अनियमितपणा असेल अशा विकारांसाठी सुद्धा, त्यासोबत सर्दी, खोकला, दमा, प्रतिकारशक्ती कमी असणं, अशा वेगवेगळ्या गोष्टीसाठी सुद्धा आपण हे पाणी वापरू शकतो. आणखीन कुठं वापरू शकतो, तर समजा जखम झालेली आहे ती जखम धुण्यासाठी किंवा पोळलेला भाग आहे
तो भाग साफ करण्यासाठी, जखम साफ करण्यासाठी. जसं आपण साधं पाणी न वापरता या पाण्याचा जर वापर केला तर ती जखम लवकर भरून येण्यासाठी मदत होईल असं म्हटलंय. त्यासोबत शरीराच्या आकारानुसार चुंबक ठेवावेत. म्हणजेच कमकुवत जर हे असतील अवयव डोळ्यासारखी लहान असतील तर त्या ठिकाणी लहान चुंबक वापरावा. कंबर किंवा गुडघे असतील तर त्या ठिकाणी मोठा चुंबक वापरावा. आताच आपण पाहिलं बघा, चुंबक मोठे मोठे होते हातामध्ये. पण तसा तो डोळ्यावरती ठेवता येईल का? येणार नाही, कारण त्याची शक्ती जास्त आहे आणि वजन पण जास्त आहे. म्हणजे डोळ्याच्या ठिकाणी ठेवायचा असेल तर नाजूक चुंबक वापरावा, कमी शक्तीचा वापरावा असं सांगू शकतो. त्यासोबत आणखीन एक थोडासा भाग बघायचा आहे. व्यक्तीची जी बसण्याची एक पद्धत आहे, बसण्याची पद्धत कशी असावी, ही चिकित्सा देताना त्या व्यक्तीला बसून किंवा झोपून अशी दोन्ही प्रकारे देता येते. पण काळजी काय घ्यायची आहे, तर बसणे किंवा झोपणे यासाठी लोखंडी खुर्चीचा वापर करू नये किंवा लोखंडी पलंगाचा वापर करू नये. ही एक काळजी तिथे घ्यायची आहे. लाकडी पलंग असावा किंवा लाकडी खुर्ची असावी किंवा प्लास्टिकची खुर्ची असावी. तर प्रत्येकाला लाकडीच खुर्ची म्हटलं तर ती भेटेलच असं नाही, तर मग त्याच्यात आपण प्लास्टिकची खुर्ची वापरू शकतो. त्यासोबत पलंग असेल, बेड असेल तर त्याच्यासाठी मग लाकडी ते असावं. आणखीन एक विशेष काळजी काय घ्यायची आहे, बसण्याची जी पद्धत आहे त्यामध्ये व्यक्तीचं जे तोंड आहे ते पश्चिमेकडे करून बसवावं. पश्चिमेकडे आपण सर्वदेहिक उपचार पाहत होतो बघा त्याच्यामध्ये, तर त्याचं तोंड कुठं असावं? पश्चिमेकडे असावं. आणि जर ही चिकित्सा आपण झोपून द्यायची असेल तर त्यावेळी त्याचं तोंड पूर्वेकडे असावं. डोक्याची बाजू, पायाची बाजू म्हणजे दक्षिणेकडे. आणि काळजी अशी असं घ्यायची कसं? आहे, त्याची उजवी बाजू उत्तरेकडे होईल असं. आलं लक्षात? हम्म. आता पूर्वेकडे आणखीन डोके काय? करून हा, डोकं पूर्वेकडे आणि पाय पाय पश्चिमेकडे. पश्चिमेकडे. आणि रात्री हम्म. झोपताना पण असंच झोपायचं आहे आपल्याला. चुंबकाची चिकित्सा घ्या किंवा न घ्या तो विषय वेगळा आहे. आपण सहजच जो झोपण्याची जी दिशा आहे ती अशी असावी असं सांगितलंय. त्यासोबत कालावधी काय आहे, चुंबक ठेवण्याचा जो कालावधी काय आहे तो 5 मिनिटापासून 30 मिनिटापर्यंत ठेवता येतो. 5 मिनिटापासून 30 मिनिटापर्यंत ठेवता येतो. सुरुवातीला आपल्याला ठेवायचा आहे तो 5 मिनिटापासून सुरू करावा. त्या गुडघेदुखीसाठी आपण चुंबक ठेवतोय किंवा कंबरदुखीसाठी चुंबक ठेवतोय, 5 मिनिटापासून सुरुवात करायची. मग 10 मिनिटं ठेवू शकतो, 15 मिनिटं ठेवू शकतो आणि जास्तीत जास्त 30 मिनिटापर्यंत ठेवू शकतो. मग त्याच्या सहनशक्तीनुसार किंवा प्रतिकारशक्तीनुसार त्याला जर काही साईड इफेक्ट जाणवायला लागले किंवा काही त्रास जाणवायला लागला तर तो चुंबक काढू शकतो किंवा याचे आपण टप्पे करू शकतो. 10 मिनिटं ठेवायचा, काढायचा, परत 10 मिनिटं ठेवायचा, काढायचा, परत 10 मिनिटं ठेवायचा, काढायचा, असं ही पद्धत सुद्धा वापरू शकतो. आणि जे अतिशय शक्तिशाली चुंबक आहेत त्यांच्या बाबतीत नियम मात्र असा आहे की ते 10 मिनिटापेक्षा जास्त वापरू नयेत. त्यासोबत नाजूक अवयवावरती 5 मिनिट कालावधी पुरेसा आहे. आणखीन एक दक्षता अशी घ्यायची आहे की चुंबक ठेवायचा कसा, ठेवायचा कुठे. किंवा आता जसा जर ओपन चुंबक तुमच्याकडे असेल तर तो शरीरावरती कसा ठेवायचा, तो डायरेक्टली शरीरावरती न ठेवता त्याला एखाद्या कापडामध्ये ठेवावं आणि तो शरीरावरती ठेवावा. आणि जर वेगवेगळ्या व्यक्तींसाठी वापरायचा असेल तर तिथं कसं करायचं मग,
तो जो कापड आहे तो बदलायचा. का असं का? वेगवेगळ्या व्यक्तींच्या संपर्कात जर तो येत असेल चुंबक, जर समजा त्याला एखादा त्वचा विकार वगैरे असेल तर त्याची लागण दुसऱ्याला होऊ शकते. आलं का लक्षात? तो जर चुंबक आपण वापरला सर्वांनाच तर संसर्ग टाळण्यासाठी. हे कधी घडू शकतं? संसर्ग टाळण्यासाठी. निसर्गोपचार केंद्रात घडू शकतं. किंवा घरामध्ये तुम्ही एकट्यासाठी वापरताय तर त्या ठिकाणी काही गरजेचं नाही, तरी पण कपड्यामध्ये ठेवून तो ठेवावा, डायरेक्टली त्याचा संपर्क न येऊ देता. असं आहे. घरामध्ये पण मग आपण दोघं तिघ जण वापरत असाल तर ते पण त्याच्यासाठी चुकीचं आहे. बरोबर आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे काय, हे जे मानवनिर्मित चुंबक आहे ते खाली पडू देऊ नयेत, कारण खाली पडली तर त्यांची शक्ती कमी होते, बदल होतो शक्तीमध्ये. आणि चुंबक ठेवण्यासाठी लाकडी पेटीचा वापर करावा, लोखंडी पेटीमध्ये चुंबक ठेवू नये, असं सुद्धा एक माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि विशेष करून आणखीन काही माहिती आहे बघा, ज्यांना कफज त्रास आहे त्यांनी चुंबकाचा वापर सकाळी करावा असं म्हटलंय. ज्यांना पित्तज दोष आहेत त्यांनी चुंबकाचा वापर दुपारी करावा म्हटलंय. ज्यांना वातज दोषांचा त्रास आहे त्यांनी संध्याकाळी चुंबकाचा वापर करावा असं म्हटलंय. आणि आणखीन एक टीप कशी आहे, थकलेल्या किंवा दिवसभर परिश्रम केलेल्या लोकांसाठी चुंबक संध्याकाळी लावावा किंवा संध्याकाळी वापरावा. दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी तो उपयोगी ठरेल. त्याच्यासाठी आपण सर्वदैहिक उपचार पद्धती वापरू शकतो. दोन्ही तळ हाताखाली किंवा दोन्ही तळपायांखाली असं वापरू शकतो तिथं. त्यासोबत जेवण झाल्या चुंबक लावू नये. जेवणामध्ये कमीत कमी 2 तासाचं अंतर असावं चुंबक ठेवण्यासाठी. आणखीन एक विशेष काळजी, अंघोळीच्या अगोदर रिकाम्या पोटी लावू शकतो. काळजी काय घ्यायची मग? असा चुंबकीय उपचार करताना शरीरावरती दागिने असू नयेत असं म्हटलंय. आणि शक्तिशाली चुंबक वापरताना काळजीपूर्वक वापरावेत. का? जर समजा 2 ध्रुव आपण धरलेत हातामध्ये तर ते पटकन एकमेकाकडे ओढतात, खेचतात. झटकन असं त्यांची ती शक्ती असते. आणि ते जर मोठे चुंबक आपण हाताळायला गेलं आणि झटकन ते एकमेकांकडे खेचले गेले तर मध्ये बोट वगैरे सापडलं, त्वचा सापडली तर त्याला इजा होऊ शकते. त्याच्यामुळं हाताळताना ते काळजीपूर्वक हाताळावेत असं म्हटलंय. आता याच्यामध्ये एक काळजी काय घ्यायची आहे, ज्या ठिकाणी आपण चुंबक ठेवलाय तो तसा स्थिर ठेवायचा आहे फक्त. स्थिर ठेवण्यासाठी मग एखाद्या कापड्यानं वगैरे ते बांधून ठेवू शकतो तुम्ही. म्हणजे समजा आपण बेल्ट आहे तर बेल्ट गुडघ्याचा असेल तर मानेच्या ठिकाणी बेल्ट बांधू शकत नाही. मग सगळ्याच ठिकाणचे बेल्ट आपण विकत घ्यायचे का? नाही. तर तिथं पर्याय असा करू शकतो की कमरेच्या ठिकाणी चुंबक ठेवला आणि वरून एक कापड बांधलंय आपण, असं तसं वापरू शकतो. किंवा गुडघ्यावरती ठेवला आणि वरून कापड बांधलंय असं गुडघ्याला पूर्णच, असं पण. म्हणजे असं का? तर तो चुंबक जास्त काळ स्थिर राहावा याच्यासाठी. आणि विशेष काळजी काय करायची, ज्या ठिकाणी चुंबक ठेवलाय त्या ठिकाणी तो चुंबक दाबायचा नाही. काही जण काय करतील, मग लवकर कमी हो म्हणून दाबून ठेवतील, असं दाबून धरतील. ते त्याच्यासाठी उपयोगी नाही. फक्त त्या ठिकाणी स्थिर ठेवायचा. आणि विशेष काळजी काय घ्यायची बघा, गर्भवती वगैरे स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी चुंबकीय शक्तीचा वापर करू नये, चुंबकीय जलाचा वापर करू नये. करायचाच असेल तर तज्ञांच्या सल्ल्याने तो करा. अशी चुंबकीय शक्तीची आपण माहिती सांगू शकतो. बाकीचा जो भाग आहे तो आपण उद्याच्या तासामध्ये बघूया. चुंबक